अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देशातील व्हीव्हीआयपी व्यक्तींनाच निमंत्रित करण्यात आलंय। केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे नाहीत, पण राज ठाकरे असतील। उद्धव ठाकरे पहिल्या टर्मचे एमएलसी असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे। त्यांच्या टीकेवर अंबादास दानवेंनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात। मला वाटतं तिथे अयोध्येला 8 ते 8.5 लोकांना पासेस आलेले आहेत, त्यांना निमंत्रण आले, त्यांना बोलवलेलं आहे। आता हे म्हणता आम्ही केला तर सगळ्या जनतेला माहिती आहे, राज्याला माहिती आहे, देशाला माहिती आहे उद्धवजींचं काय योगदान आहे अयोध्येच्या राम मंदिराच्या बाबतीमध्ये, हे आपल्या सर्वांना माहित आहे। आणि म्हणून त्यांना जरी वाटत असेल आपण व्हीव्हीआयपी आहोत, पण केंद्र सरकारच्या यादीमध्ये ते त्या ठिकाणी नसतील, त्यामुळे त्यांना बोलवलं नाही। त्यात सारे आमदार आहेत, एमएलसी आहेत, पहिल्याच टर्मचे आहेत, आणि म्हणून मला वाटतं की हा काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही। सरकारने जे व्हीव्हीआयपी आहे, खऱ्या अर्थाने व्हीआयपी आहेत किंवा त्यांना जे अपेक्षित आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले, त्या लोकांना त्या ठिकाणी बोलवलं आहे। अरे तुमच्या निमंत्रणाचा मोहताज कोण आहे? तुमच्यात दम आहे का? तुम्ही तर शेपटा घालणारे लोक आहेत ना। जज बाबरी ढाचा पाडला तर कुठे गेले होते? तुमचे कोर्टातले ॲफिडेविट काय आहे? भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे कोर्टातले ॲफिडेविट तपासा आणि शिवसेना प्रमुखांचा ॲफिडेविट तपासा, शिवसेना प्रमुखांच्या मुलाखती तपासा। मर्दानगीने सांगितलेलं हा माझे शिवसैनिक आहे, शेपूट नाही घातलेलं, आणि त्यामुळे ते लोक काय सांगणार आणि त्या लोकांवर काय भरोसा, त्या लोकांवर काय हे करणार, त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? हे आता राजकारणासाठी तुम्ही करताय। कोर्टाने सांगितलं म्हणून होतं, याच्यात काय भारतीय जनता पार्टीचा काय संबंध या विषयाशी? केंद्र सरकार एक देशाचे पंतप्रधान म्हणून तिथं त्या न्यासाने बोलवलं असेल, ते काय भारतीय जनता पार्टीचा थोडी कार्यक्रम आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।